एक कुत्रा ए या बिंदूपासून 30 मीटर अंतरावर असलेल्या सशाचा पाठलाग करण्यास सुरुवात करतो. धावताना कुत्रा 2 मीटर लांबीची उडी मारतो, तर ससा 1 मीटर लांबीची उडी मारतो. जर कुत्र्याच्या 2 उड्या पूर्ण होईपर्यंत सश्याच्या 3 उड्या पूर्ण होत असतील, तर तो कुत्रा ए बिंदूपासून किती अंतरावर सशास पकडेल? तर आपल्याला काय सांगितलं आहे? कुत्रा सध्या ए या बिंदूपाशी आहे. तर आपण काय मानूयात, की ससा सध्या बी बिंदूपाशी आहे. तर आपण ते बिंदू आकृतीप्रमाणे मांडून घेऊयात, म्हणजे आपल्याला समजणं सोपं जाईल. तर हा बिंदू आहे ए आणि हा बिंदू आहे बी. आणि हे अंतर किती सांगितलं आहे? हे अंतर आपल्याला 30 मीटर सांगितलेलं आहे. तर आपण इथे लिहून घेऊया. हे अंतर आहे 30 मीटर. आपण इथे असं या पद्धतीने लिहू शकतो. समजा कुत्रा ए व ससा बी या ठिकाणी आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय, की कुत्रा हा सशाचा पाठलाग करतोय आणि पाठलाग करताना एका ठिकाणी तो त्याला पकडतो. तर समजा हे ते ठिकाण आहे जिथे कुत्र्याने सशाला पकडलेलं आहे. त्याला आपण सी नाव देऊयात. तर हे अंतर आपण काय करूयात, अशा पद्धतीने दाखवूयात. तर हे अंतर आपल्याला माहीत नाही. तर आपल्याला काय सांगितलं आहे, की ए बिंदूपासून सी बिंदूपर्यंतचं अंतर शोधायचं आहे. तर आपल्याला शोधायचं आहे ए पासून सी पर्यंत किती. तर आपण इथे लिहून घेऊयात. समजा कुत्र्याने सशाला सी या ठिकाणी पकडले. आता आपल्याला काय सांगितलं आहे, की हा जो पाठलाग होता, त्या पाठलाग करताना कुत्रा हा 2 मीटर लांबीची उडी मारतोय, तर ससा हा 3 मीटर लांबीची उडी मारतोय. म्हणजे आपण काय करू शकतो, तर ए बिंदूपासून सी बिंदूपर्यंत जाण्यासाठी कुत्र्याने एकूण किती उडी मारल्या ते आपण शोधू शकतो आणि बी बिंदूपासून सी बिंदूपर्यंत जाण्यासाठी सशाने एकूण किती उड्या मारल्या ते आपण शोधू शकतो. पण शोधण्यासाठी आपण काय करूयात, त्याला आपण एक्स आणि वाय मानूया. तर कुत्र्याने मारलेल्या ज्या एकूण उड्या आहेत त्या आपण एक्स मानूया आणि सशाने मारलेल्या ज्या एकूण उड्या आहेत त्या आपण वाय मानूयात. तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, की म्हणून ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी कुत्र्याने एक्स आणि बी बिंदूपासून सी पर्यंत जाण्यासाठी सशाने वाय उड्या मारल्या. आता आपण इथे कुत्र्याने मारलेल्या ज्या उड्या आहेत त्या एक्स मानलेल्या आहेत आणि सशाने मारलेल्या ज्या उड्या आहेत त्या वाय मानलेल्या आहेत. मात्र आपल्याला अजून काय सांगितलेलं आहे, तर प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की कुत्र्याने जेव्हा 2 उड्या पूर्ण केल्या, तेव्हा सशाच्या 3 उड्या पूर्ण झाल्या होत्या. याचा अर्थ इथे आपल्याला गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं आहे. मग आपण एक्स आणि वाय याचं गुणोत्तर जर लिहायचं ठरवलं तर कसं होईल, तर एक्स छेद वाय असं हे गुणोत्तर होईल. आणि ते गुणोत्तर काय आहे, तर जेव्हा एक्स 2 असतं, कुत्र्याच्या उड्या 2 असतात, तेव्हा सशाच्या उड्या 3 असतात. त्यामुळे हे गुणोत्तर एक्स छेद वाय बरोबर 2/3 अशा पद्धतीचं झालं. मग आता आपण इथे काय करू शकतो, ह्यांचा तिरकस गुणाकार करू शकतो. तर हा तिरकस गुणाकार करूयात. एक्स गुणिले 3 उत्तर आलं 3x बरोबर वाय गुणिले 2 उत्तर आलं 2y. आता हे 2y बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊया. म्हणून 3x वजा 2y बरोबर 0. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळाले. चला, एक समीकरण मिळालं. आता आपण इथे कुत्र्याने ज्या एकूण उड्या मारल्या त्यांचं समीकरण तयार केलं.
मात्र त्याने एकूण अंतर किती कापलं ह्याचं समीकरण तयार करायचं आहे. तर कुत्र्याने जी उडी मारली ती 2 मीटरची होती असं आपल्याला सांगितलं. मग त्याचं एकूण अंतर किती? तर आपण ते लिहून घेऊयात. ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी कुत्र्याने कापलेले अंतर बरोबर किती अंतर असणार आहे? तर जितक्या उड्या आहेत गुणिले 2, कारण की 2 मीटरची एक उडी आहे. मग 2 मीटर गुणिले एकूण उड्यांची संख्या. तर ज्या उड्यांची संख्या आहे ती आहे x. म्हणून आपण 2x हा गुणाकार लिहिला आणि त्याचं एकक लिहायचं आहे मीटर. तर इतकं अंतर त्याने कापलं आणि मग ह्याच वेळी आपण काय करू शकतो? तर सश्याने जितकं अंतर कापलेलं आहे, बी बिंदूपासून सी बिंदूपर्यंत सश्याने जेवढं अंतर कापलेलं आहे, ते शोधू शकतो. म्हणून इथे लिहायचं आहे बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी सश्याने कापलेले अंतर बरोबर. तर हे अंतर किती असणार आहे? तर सश्याच्या एकूण उड्या गुणिले सश्याच्या उडीची लांबी. तर सश्याची उडीची लांबी आहे 1 मीटर. तर 1 गुणिले वाय उत्तर येणार आहे वाय आणि एकक येणार आहे त्याचं मीटर. आता यावरून आपण समीकरण तयार करूयात. तर समीकरण तयार करण्यासाठी काय मिळेल आपल्याला? तर बघा, बी पासून सी पर्यंत किती अंतर मिळालं? तर ते अंतर आहे वाय आणि ए पासून सी पर्यंत किती अंतर आहे? तर ते आहे 2x. आता ए पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे त्यामधून जर BC वजा केलं तर आपल्याला ABचं अंतर मिळेल आणि ABची आपल्याला लांबी दिलेली आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो की कुत्र्याने जे एकूण अंतर कापलेलं आहे त्यामधून जर सश्याने कापलेलं अंतर वजा केलं तर उत्तर मिळणार आहे 30 मीटर. तर तेच लिहून घेऊयात. म्हणून कुत्र्याने कापलेले अंतर वजा सश्याने कापलेले अंतर बरोबर 30 मीटर. तर कुत्र्याने कापलेले एकूण अंतर किती आहे? 2x. तर हे आहे 2x वजा सश्याने कापलेलं अंतर आहे y बरोबर 30. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता दोन्ही समीकरणाची जर आपण तुलना केली तर इथे कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाहीये. मग आपण काय करूयात? दुसऱ्या समीकरणाला 2 ने गुणूयात आणि y या चलाचा सहगुणक समान करून घेऊयात. तर इथे लिहायचं आहे समीकरण 2 ला 2 ने गुणू. तर हे गुणाकार केल्यानंतर काय होईल? 2 गुणिले 2x उत्तर आलं 4x. 2 गुणिले वजा y उत्तर आलं वजा 2y बरोबर 30 गुणिले 2 उत्तर आलं 60. तर हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. तिसऱ्या समीकरणाची आणि पहिल्या समीकरणाची जर आपण वजाबाकी केली तर 2y या चलाचं आपण निरसन करू शकतो. तर इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. वजाबाकी करण्यासाठी आपण दोन्ही समीकरणे लिहून घेऊयात. तर 4x वजा 2y बरोबर 60 हे आहे तिसरं समीकरण. अगदी त्याच्या खाली पहिलं समीकरण लिहायचं आहे 3x वजा 2y बरोबर 0. वजाबाकी करायची आहे त्यामुळे वजाबाकीचं चिन्ह. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या क्रमांकावर जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होईल. तर हे जे 3x आहेत ते होतील वजा 3x, वजा 2y होतील अधिक 2y आणि शून्याला चिन्हाची गरज नाही. तर इथे काय होईल बघा 4x मधून 3x वजा झाले राहिला फक्त x. त्यानंतर
-2y अधिक 2y दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे. ते निघून गेलं, राहिलं 0. 0 लिहिण्याची गरज नाही आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत 60. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली? तर एक्स मिळालेला आहे 60. आपल्याला काय शोधायचं आहे? तर कुत्र्याने ए बिंदूपासून सी बिंदूपर्यंत जाण्यासाठी कापलेलं अंतर. तर कुत्र्याने कापलेलं अंतर आपण शोधलेलं आहे 2x मीटर. मग हे एक्सची किंमत ठेवून आपण 2x मीटरची किंमत शोधू शकतो. तर आपण इथे लिहून घेऊयात. म्हणून कुत्र्याने कापलेले अंतर बरोबर 2x. तर 2 गुणिले एक्सची किंमत आहे 60. 2 गुणिले 60 उत्तर आलं 120 आणि हे अंतर कशात आहे? तर हे मीटरमध्ये आहे. म्हणून इथे एकक लिहायचं आहे मीटर. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घेऊया. 120 मीटर. हा प्रश्न शाब्दिक आहे त्यामुळे उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल. म्हणून तो कुत्रा ए बिंदूपासून 120 मीटर अंतरावर सशाला पकडेल. तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न इथे सोडवून झालेला आहे.